सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील बेकायदेशीर पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई. ठाणे शहरातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई शहरातील विविध प्रभाग समिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रात शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटरच्या आत असलेल्या एकूण 40 पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब, बार असे मिळून 9 ठिकाणी कारवाई करण्यात आली. गुरुवारी 28 जून 2024 रोजी ठाणे शहरात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 31 पानटपऱ्या जप्त करून हॉटेल, पब, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 शेडवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभाग समिती या परिसरात दिव्यांगांना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करून ज्या ठिकाणी धूम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची 8 दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या गोपाल आश्रम व एंजल बार अँड रेस्टॉरंट या बारवर, नौपाडा परिसरातील शाळेपासून 100 मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर तसेच अंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात शाळा परिसरात 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या तसेच बार तसेच श्रीनगर येथील हवेली बार, धमाल बार, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक सूरसंगीत बार अनधिकृत बांधकाम, कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी दुकान, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली.